निसर्गाचा नियम सांगतो, काहीही घेऊन जाता येणार नाही. एक महाराज असंच प्रवचनात सांगत होते, काहीही घेऊन जाता येणार नाही. एक मोठा श्रीमंत माणूस बसलेला होता, त्याला एवढं टेन्शन आलं, म्हणलं काहीच घेऊन जाता येत नाही आणि मग कमवायचं कशाला. त्याला टेन्शन आलं आणि ऑफिसमध्ये गेल्याबरोबर सगळा स्टाफ समोर गोळा केला. म्हटलं तुम्हाला वाटेल तितका पगार देतो, पण कमवलेलं वर घेऊन जायचं काहीतरी सुविधा उपलब्ध करा म्हटलं. सगळे टेन्शन मध्ये आले, आतापर्यंत कोणच घेऊन गेलेलं नाही साहेब, आणि तुम्ही कसं अपवाद. नाही म्हणला, लागल तेवढा पगार घ्या, आयडिया काहीतरी द्या. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक जण आला, म्हणला साहेब आयडिया म्हटलं आपल्याकडं. कोणी सांगितलं तुम्हाला वरती घेऊन जाता येत नाही? 100% घेऊन जाता येतं म्हटलं. मला ते कसं? तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय का? गेलोय की म्हटलं. मग तिथं आपले रुपये चालतात का? हे म्हणला, आपले पैसे आपला रुपया तिथं कुठं चालतो का? म्हटलं मग काय करतात? काय नाही म्हटला, एअरपोर्ट वरतीच करन्सी चेंज करतो, डॉलर घेऊन जातो आणि मग डॉलर चालतात. कधी जर्मनीला गेलाय का? तिथं अमेरिकेतला डॉलर चालतो का? अहो म्हणले साहेब तिथं डॉलर कुठे चालतो का? चेंज करतो, युरो घेऊन जातो. आणि तो युरो तिकडं दुबईला चालतोय का? नाही म्हणले, तिकडे वेगळं चलन आहे. म्हणला वरती घेऊन जाता येतात पैसे, पण तिथलं चलन वेगळं आहे. म्हणला जाताना ते पैसे म्हटला पुण्याईमध्ये ट्रान्सफर करायला लागतात. पुण्याईच्या चलनात जर पैसे ट्रान्सफर केले तर तेवढे वरती घेऊन जाता येतात. मग आता आपण हिशोब करायचा. आपण आयुष्यात जुनी माणसं हुशार होती, पाप पुण्याला माणसं घाबरत होती. नको हे मगाशी म्हटले, मैं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. ही जुनी माणसं घाबरायची, नको हे पाप आहे, हे माझ्याकडनं व्हायला नको. काही चांगलं केलं तर हे पुण्य आहे असं पोरांना सांगितलं जात होतं. साहेब हल्ली लोक पुण्याचाही हिशोब ठेवत नाहीत आणि पापाला तर घाबरायलाच तयार. पाप हे पुण्याईसारखा शिष्टाचार होऊन बसलाय, त्याला अधिकृत मान्यता देऊन टाकली आहे आणि मग तिथे गडबड झाली. पण लक्षात घ्या, या सीसीटीव्ही मध्ये आपण येऊ की नाही मला माहित नाही, पण वरतून मात्र एक सीसीटीव्ही कंटिन्यू सुरू असतो, त्यातून काही निष्ठत नाही. आणि आता ते चित्रगुप्तानं वर गेल्यावर हिशोब ठेवलेला नाही, ते कुणाकुणाचं ऑडिट करत बसत. त्यांना सांगितलंय वर आल्यावर काहीच नाही, खालीच फिडून यायचं. खालून नीलचा दाखला घ्यायचा संस्थेचा एनओसी, त्याच्याशिवाय वरती एंट्री नाही. आयुष्यात कुणाच्या बापाला घाबरू नका. घाबरायचंय तर स्वतःच्या कर्माला घाबरा, कारण कर्म कधी ना कधी वसुलीला येतं आणि एकदा का कर्म वसुलीला आलं तिथं कुणाचाच वशिला चालत नाही. आणि म्हणून कर्माला घाबरावं, रोज स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. आजचा दिवस कसा गेला? आज आपण काय कमवलं? आज आपण कोणाला मदत करू शकलो का? आज आपण कोणाला दुखावलं तर नाही? आज आपण कोणाला फसवलं तर नाही? माहित नाही आपण किती दिवस इथं पाहुणे आहोत. जे क्षण येतील ते आनंदानं जगण्याचा विचार आपण केला पाहिजे. मुळात आनंद, सुख ह्या सगळ्या गोष्टी बाजारात विकत मिळत नाहीत. ज्ञानोबरायांनी सांगितलं, किंबहुना सोय जीव आत्मयाचे आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबरायांनी सांगितलं, आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. पण आपण ते साधनांमध्ये शोधायला लागलो. हे विकत घेतलं म्हणजे सुख मिळेल, ते विकत घेतलं म्हणजे सुख मिळेल. साधनांवरती जर सुख अवलंबून असतं, जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. साधनांनी माणसाचं आयुष्य सोपं होईल, सुलभ होईल, पण ते सुखी होईलच याची खात्री मात्र देता येत नाही. साधनं ही वापरण्यासाठी असतात आणि माणसं ही जपण्यासाठी असतात. आपण उलट करतो. आपण माणसं नको तशी वापरतो आणि साधनांना जपत बसतो. तुटलेलं फुटलेलं साधन परत घेता येईल, पण गमावलेली माणसं मात्र परत मिळत नाहीत. त्यामुळे माणसांना जपता येईल का? जोपर्यंत आपल्या डोळ्यात प्रेम आहे आणि हृदयामध्ये वात्सल्य आहे तोपर्यंतच आपण माणूस आहोत. ज्या दिवशी डोळ्यातलं प्रेम संपलं, हृदयातलं वात्सल्य संपलं, त्या दिवशी समजायचं आपण माणूस उरलो नाही, आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपलं माणूस पण तोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत कुणाचं तरी दुःख बघून आपल्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात. कुणाच्या तरी मदतीसाठी आपले हात सरसावतात, कुणाच्या तरी मदतीसाठी आपले पाय धावतात. पण आपल्या मदतीला, आपल्या धावण्याला, आपल्या हातांच्या सरसावण्याला सुद्धा योग्य दिशा असली पाहिजे. कष्ट सुद्धा योग्य दिशेने केले पाहिजेत, अन्यथा तेही फुल ठरतात. मी असंच कॉलेजच्या मुलामुलींचं सेमिनार होतं आणि म्हटलं, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. त्यांच्या डोक्यातच कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा. सेमिनार मधनं बाहेर पडले, एका पोराच्या डोक्यातच कष्ट करा, दिसेल त्याला मदत करा.
एका बंगल्याला आग लागलेली होती. याच्या डोक्यात दिसेल त्याला मदत करा. आगीमध्ये शिरला, प्राणांची बाजी लावली, दिसेल त्याला उचलायचा, रस्त्यावर आणून ठेवायचा. स्वतःचे प्राण जीवावर उदार होऊन आगीत शिरला, 10 माणसं आगीतनं त्यानं रस्त्यावर आणून ठेवली. आणि स्वतः जेव्हा तो रस्त्यावरती आला, बाहेर आल्याबरोबर पोलिसांनी त्याला अटक केली. हा म्हणला, हो मी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली, 10 माणसं आगीतनं बाहेर काढली आणि तुम्ही मला अटक करताय. पोलीस म्हणले, मूर्ख माणसा, जी माणसं तू आगीतनं बाहेर आणून ठेवत होता ती अग्निशामक दलाची होती. ती आग विझवत होती, तू त्यांना बाहेर काढत होता. तुमच्या कष्टाला जर दिशा नसेल तर ते कष्ट सुद्धा हिताचे नाही. योग्य दिशेनं करा. सामाजिक दृष्ट्या त्यांच्या जडणघडणीमध्ये तुमची भूमिका महत्वाची आहे. माणूस म्हणून आपण त्यांना घडवतोय का, हा विचार तुमच्या मनामध्ये सातत्यानं असला पाहिजे. आज आपण गृहिणी असणं चुकीचं आहे. तुम्ही गृहिणी आहात तर तुमच्या मुलाबाळांच्या संस्कारांवरती काम करा, त्यांच्या शिक्षणावरती काम करा, वेळ द्या त्यांना भरभरून. आज आपण 2-2, 2.5 वर्षात, मी सांगू का तुम्ही सांगता, मोबाईल देतो. आणि पोरगं इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय तेही रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शाने घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे हे ठरवण्याची वेळ आलेली आहे. मी म्हणत नाही मोबाईल देऊ नका, मुलं टेक्नोसेव्ही असली पाहिजे, त्यांना नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, पण किती, कोणत्या कारणासाठी? अरे पोरं हल्ली मैदानावर खेळताना पण दिसत नाही. आम्ही जर लहानपणी खेळायला गेलो ना, आई पळत द्यायची, बाद झालं रे खेळायचं, चला आता अभ्यासाला बसा. आता आईला काठी घेऊन पोराच्या मागं पळावं लागतं. हे बाबा ठेव मोबाईल, चल मैदानावर, 4 उड्या मी मारते, तू 2 तर मग. इथपर्यंत येऊन ठेव, इथपर्यंत येऊ देऊ नका. मुलाबाळांच्या शिक्षणाचा विचार करा, त्यांच्या संस्कारांचा विचार करा. आम्ही जर जेवायला बसलो ना, आजोबा जवळ घ्यायचे, बसा रे जेवायला, सगळ्यांनी असा गोल करून जेवायला बसायचं. आता किती कुटुंब अशी आहेत की जिथं असा गोल करून जेवायला बसलं जातं? आता गोल उरला नाही. एक पिढी होती गोल करून जेवायला बसायची, त्यानंतर अर्ध गोल आला, पुढे टीव्ही सुरू असतो, एकमेकांना फक्त रिमोट फेकून मारायचं राहिलेलं असतं. आता अर्धगोलही संपत आलाय. आता प्रत्येक जण आपापल्या सोयीने येतो, मोबाईल बघता बघता जेवतो आणि आपापल्या सोयीनं निघून जातो. संवादही उरला नाही. आम्ही एकत्र जेवायला बसायचो, आजोबा सांगायचे चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो का फिरवायचं? ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर ताटातले पदार्थ काय बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होणार आहे का? आजोबा म्हणायचे पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होत नाही, पण एकदा का त्या पदार्थाचा प्रसाद झाला मग त्याचा सन्मान ठेवला जातो. ताटावर बसलं का ते म्हणायचे हात जोडा आणि आभार माना. म्हटलं कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. कृतज्ञता आपोआप रुजली गेली. सकाळी उठलात ना, देवाचे आभार माना, आजचा दिवस बघायला मिळाला बरं का, थँक्यू, तुझे आभार देवा. रात्री झोपताना पुन्हा त्याला थँक्यू म्हणा, आजचा दिवस छान गेला, उद्याचाही बघायला मिळाले. पण हल्ली आमचा दिवसही मोबाईलनं सुरू होतो आणि रात्रही मोबाईलनं होते. सकाळी उठल्याबरोबर चाचपडतच हातात मोबाईल येतो आणि लगेच लॉक ओपन करून काल टाकलेल्या फेसबुकवरच्या फोटोला किती लाईक्स आणि किती कमेंट्स. 2-4 जरी कमी असल्या तरी आम्हाला करमत नाही. आणि रात्री तर सोय नाही. डोळे ताणून ताणून जोपर्यंत डोळे आपोआप झाकत नाही तोपर्यंत मोबाईल बघायचा असतो. तरुण पोरं तर रात्री डीपी असा झूम करून बघतात. पण कमालीचे आम्ही ऍडिक्ट झालो. मोबाईल चांगलं साधन आहे, पण किती आणि कशासाठी हे मात्र ठरवलं पाहिजे. साधनं आपल्यासाठी आहेत, आपण साधनांसाठी नाही आहोत. आपला रुबाब असला पाहिजे साधनांवरती, पण साधनं जेव्हा माणसांवरती रुबाब गाजवतात आणि आपण त्याच्या कमालीचे आहार जातो त्यावेळेस मात्र आनंदापासून दूर जातो. मला मुळात तुम्हाला एक विचारायचं आहे, तुम्हाला आनंदी राहायचंय का हो? किती जणांना आनंदी राहायचं? वर हात करायचा, घ्या हात करा. सगळ्यांना आनंदी राहायचंय. मी दुसरा प्रश्न विचारतो, हा दाखवायचंय राहायचंय? मग ते फार सोपं आहे. माझा दावा आहे बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतं. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये. आपण कुठे आहोत हे जगाला कळलं पाहिजे यात इंटरेस्ट आहे. बरं मोबाईल आहे, स्टेटस ठेवायची सुविधा आहे,
अडचण काहीच नाही, ठेवलंच पाहिजे. पण खरं दुःख कधी आहे माहितीये? ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, इतकं वाईट वाटतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाया लागले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. खरं तर आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलं आहे. पण आपला आनंद हा इतरांच्या प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. लोक आमच्याविषयी काय बोलतात, त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही कुठे आहोत, याच्यावरून आमचा आनंद ठरतो. नवऱ्यानं 2000 रुपयाची साडी आणली, आनंदच आहे. पण तो कुठपर्यंत? फक्त शेजारचीनं म्हणाय बाई आमच्यांनी काल 5000ची आणली. आमचा आनंद आमचा राहत नाही. तुमचे 500 रुपये हरवले, किती वाईट वाटतं? गल्लीतल्या सगळ्या बायका संध्याकाळी गोळा, किती दुःख आहे. कोणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाही, केवढं टेन्शन. पण हे टेन्शन फार वेळ नाही. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हणलं पाहिजे, बाई तुझे तर 500 गेले, परवा माझ्या 1000 पडले ग. तिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे बरोबर आपले 500. आता तुम्ही गडबड करून टाकली, 300 रुपये भरणाऱ्यांना वर्षभर करणार नाही. त्यांना ते टिपवाय जाऊ दे, पण मला 300 भरावे लागले. आपला आनंदही आपला नाही आणि आपलं दुःखही आपलं नाही. आमच्याकडे एक जण आहे, 2-5 कोटी रुपये खर्च करून बंगला बांधलाय आणि असे गॅलरीत तिथं बसलेले असतात, खाली जाता येतात, थांबवतात, कौतुकानं बंगल्याचं सांगत असतात. बरं मला सांगा, त्या बिचाऱ्यानं कष्टानं बांधलाय, त्याला त्याचं कौतुक आहे. आपण थोडं कौतुक केलं आणखी तर काय बिघडलं का? ते सांगतात कर्टन कसे वाटले, टाईल्स कशा वाटल्या, पीओपी कसं झालंय, आपण छान म्हणायचं. त्यांनी कौतुक केलं का मी कौतुक करतो. पण काही माणसं असली खोडीची असतात, त्यांना कौतुक अजिबात कळत नाही. ते त्याचं तर काय ऐकणार नाही. जाता जाता त्याच्या डोक्यात काहीतरी भुंगा घालून देणार. त्याला म्हणणार ते बाकीचं सगळं ठीक आहे, मला किचनची दिशा जरा गडबड आहे. याला 2 दिवस करमत नाही. किचन वाटा पाडू का उमरा तोडू का काय करू. आज सकाळी येताना काकांची भेट झाली. म्हणलं काका, रोज तुम्ही बंगल्याचं काहीतरी सांगता, आज 10 मिनिट झाले तुम्ही बंगल्याचं काहीच बोलायला तयार नाही. ते म्हणले सांगायचं काय? म्हटलं आता काय राहिलं या बंगल्यात? म्हणलं झालं का? अरे काय उरलं नाही रे. म्हणलं हो काल बांधला असा दिसतोय, त्या 2-5 वस्तू तर मला नव्या दिसतात आणि तुम्ही म्हणताय बंगल्यात काही राहील. अरे म्हणले बंगल्यात काही उरलं नाही. म्हटलं झालं काय? म्हटले आपल्या शेजारच्या याच्यापेक्षा मोठा बांधला रे. आता याच्यात राहिलंय काय? आपण तुलनेमध्ये जगतो, इतरांच्या तुलनेमध्ये कुठे आहोत याच्यावरून आपलं सुख, याच्यावरून आपला आनंद ठरतो. आणि म्हणून आपलं एक जगणं असतं. थोडंसं अंतर्मुख होऊन आपण आपल्या जगण्याकडे पाहिलं पाहिजे. आपल्या आनंदाच्या, आपल्या दुःखाच्या, आपल्या काय जागा आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे. ही महिलांची पतसंस्था आहे आणि सगळ्या महिला सभासद आहेत आणि इथं मोठ्या संख्येनं पुरुषही उपस्थित आहेत. माझी सगळ्या पुरुषांना विनंती आहे, त्यांना जर त्यांचं जगणं जर तुम्हाला सुंदर करायचं असेल ना, कधीतरी त्यांचं कौतुक करायला शिका. आणि काय लागतं कौतुकाला? आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, पत्नी असेल, त्यांना फक्त म्हणा आई तू जन्म दिला म्हणून जग बघायला मिळालं. कधीतरी बहिणीला म्हणा तुझ्यामुळे घराचं गोकुळ झालं. कधीतरी मुलीला म्हणा तू जन्माला आली आणि माझ्या जगण्याला शिस्त मिळाली. कधीतरी बायकोला म्हणून बघा बाई तुझ्यामुळे संसार झाला. काय लागतो? 2-4 जण भांडायला आले माझ्याकडे, मला म्हणले ते बाकीचं सगळं ठीक आहे, बायकोचं कौतुक आयुष्यात करणार नाही. म्हणलं तुमचं काय पटत नाही का? पटायचं सोडा म्हणला, तिला कानानं ऐकायला येत नाही, कौतुक करून उपयोग आहे का? म्हणलं मग दवाखान्यात जा, मशीन दवाखान्यात गेला, डॉक्टरला म्हणला बायकोला ऐकायला येत नाही. डॉक्टर म्हणले बायको पुढे, म्हणला घरी. म्हणले मग आता इथून काय उपचार करायची? ते म्हणले आता पुढेच्या दाढी लागतात, एक काम कर घरी जा आणि किती अंतरापर्यंत मोजता येत नाही, ऐकू येत नाही ना तेवढं जरा मोजून घे. म्हणलं ठीक आहे. बायको किचन मध्ये होती, यानं दारातून आवाज दिला, भाजी काय केली? तिकडून काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं दारातून ऐकायला येत नाही. हॉलमध्ये जाऊन आवाज दिला तरी प्रतिक्रिया नाही. किचनच्या दारात जाऊन ओरडला, भाजी काय केली? काहीच प्रतिक्रिया नाही. याला कळलं प्रकरण गंभीर आहे, हिला किचनच्या दारातून पण ऐकायला. शेवटी बायकोच्या मागं जाऊन उभा राहिला आणि जोरात कानात ओरडला, अगं भाजी काय केली? बायकोनं हातातली कढई अशी दंदिशी आदळली, म्हणजे 4 वेळा सांगितलं ना बटाट्याची केली म्हणून.
तुम्हाला जरा लेट कळलं, मला ऐकायला येत नव्हतं. तिनं कसा संसार केला असेल मला सांगा. धूल चेहरे पर थी और हम आईना साफ करते. धूळ जर चेहऱ्यावर असेल, आरसा पुसून उपयोग आहे का? कधीतरी स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघा. आणि मला महिलांचं विशेष कौतुक का वाटतं माहितीये का? त्या बिचाऱ्या त्यांचं घरदार, आई वडिलांचं नाव घेऊन सगळं सोडून आपल्या घरात येतात, आपल्या घराशी जुळून घेतात, तिथल्या आवडीनिवडीशी जुळून घेतात, तिथल्या माणसांना आपलंसं करतात. मग त्यांचं थोडं कौतुक केलं तर बिघडलं कुठे? संध्याकाळी दमून बघून ती जेव्हा आपल्याकडे पाहते तेव्हा तिला फक्त म्हणा, किती करतेस तू संसारासाठी? आज दमलीस का? कधी भाजी जर चांगली झाली तर तिला म्हणून बघा, आज भाजी छान झाली. त्यांना या फक्त कौतुकाच्या 2 शब्दांची अपेक्षा असते. पण आपल्याला कौतुक करायला मात्र शब्द सापडत नाही. आणि कौतुक कुठपर्यंत? जोपर्यंत माणसं तुमच्या आयुष्यात आहेत तोपर्यंत. नंतर तुम्ही त्यांचं कितीही कौतुक केलं, त्यांच्या कानापर्यंत पोहोचणार आहे का? नाही. पु ल देशपांडे लिहितात, मी अंतुबर्वांच्या पायाला हात लावला, त्यांनी पाठीवर थाप मारली, यशस्वी व्हा म्हणून मला आशीर्वाद दिला. आणि पुलंना अंतुबर्वा म्हणाले, पुलं तुमच्या हिला जपा हा. आमची ही होती तोपर्यंत दारातल्या आंब्याला शेकड्यानं आंबे लागायचे. ती गेली आणि हापूस पुन्हा भरलाच नाही. माणसं जोपर्यंत त्यांची किंमत कळते. एक गोड कविता आहे पुणा कवीची. त्यानं लिहिलंय की रुक्मिणी आईसाहेब सुद्धा रुसून आल्या होत्या पंढरपूरला. आणि पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण भगवंताचं एवढं प्रेम रुक्मिणी आईसाहेबांवरती की भगवान श्रीकृष्ण जगाचा बाप आहे, जगाचा मालक आहे, पण आपल्या पत्नीला शोधत शोधत पंढरपूर पर्यंत आला. आणि आपण सगळेजण पंढरपूरला दर्शनाला जातो, तसा एक भक्त पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेला. पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि वर बघितलं, विठू मात्र दिसला नाही. पुन्हा डोकं टेकवलं, पुन्हा बघितलं, विठू काय विटेवर उभा नाही. मग रुक्मिणी आईसाहेबांकडे गेला, त्यांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि परत डोकं काढून घेतलं, आपलंच आपल्याला कधीतरी लागेल म्हणून. आणि रुक्मिणी आईसाहेबांना विचारलं, का हो शेजारी विटेवर विठू दिसत नाही? रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, असेल की तिथेच कुठेतरी, नीट बघा. 2दा बघितलं पण विठू नाही दिसला. रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या, खरं सांगू, लग्न करून इकडे आले आणि नाकासमोर बघण्यात आयुष्य गेलं, कधी मान वळून बघितलंच नाही हो. आता तर दगडाची झाली आहे, वळत पण नाही. कुठे जातो, कधी येतो, काही पत्ता नसतो. आषाढी कार्तिकीला कितीतरी जण येतात, पायावर डोकं टेकून निघून जातात. पण आज पहिल्यांदा तुम्ही सांगितलं, शेजारी विठू विटेवर नाही तो. आणि 28 युगांचं एकटेपण अंगावर धावून आलं. कितीतरी महिलांची ही अवस्था आहे. त्या वरवरून हसतील पण मनातनं मात्र पोखरलेल्या असतात. त्यांना अपेक्षा असते सांत्वनाच्या 2 शब्दांची, त्यांना अपेक्षा असते त्यांनी केलेल्या कष्टाच्या कौतुकाची. वर्षभरात अशा महिला एकत्र येतील, किमान हसतील, बोलतील, काहीतरी एखाद्या विषयावर चर्चा करतील, जाताना छोटंसं एखादं गिफ्ट घेऊन जातील. हे आयुष्यातले आनंदाचे क्षण आहेत त्यांच्या. मला वाटतं या निमित्तानं तरी ते त्यांना पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात. आपण गेल्यावर लोकांचं कौतुक करतो जे त्यांच्या कानापर्यंत कधीच पोहोचत नाही. श्वास थांबल्यानंतर एका बाईनं तिच्या भावना व्यक्त केल्या, कशा असतील त्या. ती म्हणते, एरवी मी तर कधी थोडीशी नटले तर घरातल्या माणसांनी नाकं मुरडली, काय हिला सारखं नटायला लागतंय. आज माझा ती निघणार, आता मात्र सगळ्या जणी मिळून मला सजवत होत्या. आता थोडीच मी मला माझी आरशात बघणार होते. एरवी कधी 5 मिनिट मला सकाळी उठायला उशीर झाला तर लोक डोक्यावर घ्यायचे घर, ही वेळ आहे का उठायची. आता रडून रडून सगळ्या जणी मला उठवत होत्या, बाई उशिरा का होईना, उठ ना ग. आता थोडीच मी उठणार होते. आता तर संपलंच की सगळं. श्वास थांबायच्या आत जगून घ्या, परत हे क्षण तुम्हाला जगायला मिळणार नाही. आयुष्य किती सुंदर आहे मला सांगा. माणूस म्हणून जन्माला आलो, सुख व्यक्त करता येतं, दुःख व्यक्त करता येतं, आनंद व्यक्त करता येतो, बोलता येतं, भांडता येतं, रडता येतं, हसता येतं, व्यक्त होता येतं. ही संधीच मुळात भगवंतानं माणूस म्हणून आपल्याला दिली. आपण मनमुराद जगावं, कारण आयुष्य परत कधीच मिळत नाही. आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या, नात्यांना जपा, माणसांना जपा. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात, बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असते, पण करंगळीवरती पर्वत उचलणारा कृष्ण बासरी घट्ट पकडतो, कारण त्याला ठाऊक आहे
पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं, आपण रणांगणात शस्त्र ठेवून दिली आणि नात्यांमध्ये पराक्रम गाजवला. परवा तर एक जण मला म्हणला 10 वर्ष झाली भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हणलं ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का भाऊ आलाय माझ्यासाठी रडतोय. श्वास थांबल्यानंतर ना संवाद, ना सहवास, ना स्पर्श. माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत स्पर्श. आपण गेल्यावर त्या शरीराला मांडी देतो, त्या मांडीचा स्पर्श त्या शरीराला कळतो का. आपण गेल्यावर वारा घालतो, वाऱ्याची झुळूक त्या शरीरापर्यंत पोहोचते का. गेल्यावर अग्नी देतो, अग्नीचा दाह त्या शरीराला कळत नाही, तर आपल्या वाऱ्याची झुळूक कधी समजेल. नाही कळत काही. माणसं आहेत तोपर्यंत जपा. हल्ली कुणी कुणाकडे जात नाही, कुणी कुणाशी बोलत नाही, सुखदुःखात सहभागी व्हायला वेळ नाही. कमालीचे बिझी आहोत आपण. किती बिझी आहोत. परवा तर एक जण मला म्हटला मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हणलं सोडून दे, श्वास घ्यायला वेळ काय जपतो आपण. हल्ली कुणी कुणाकडे मुक्कामी गेलंय, 2 दिवस राहिलंय, असं तर आठवतंय का. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची आणि ती जर आली सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि 3ऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला इष्टीला वाटायला लावायचं. आत्या इष्टीत बसली आणि तिनं खिडकीतनं हात केला ना येते, तिनं येते म्हणायला उशीर. सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते, एवढी माणसं भावनिक होती. आता लोक अंतिम दिल जातात, प्रेत जळत असतं आणि लोक इकडं मोबाईलमध्ये खेळत असते. कधी उरकतोय कोणास ठाऊक. साधनं वाढत गेली. वेळ खरं तर शिल्लक राहायला हवा होता, पण तो आम्ही इतका कुठे कुठे व्यस्ततेत बिझी होऊन गेलो आमचं आम्हालाच कळलं नाही. आयुष्यातल्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी माणसांना महत्त्व देता येईल का, मला वाटतं याची काळजी आपण घ्यायला हवी. इथं सगळ्या महिला बसलेल्या. तुमचं माहेर कुठपर्यंत. जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत तुम्ही आज फोन करायचा, आई उद्या येते बरं का. तुम्ही येणार म्हटल्यानंतर ती झोपतच नाही. सकाळी उठल्याबरोबर फोन असतो, उठली का ग, आवरलं का ग, निघाली का, गाडीत बसली का, जागा मिळाली का, उतरली का. तुम्ही उमऱ्यात जायला उशीर, ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते. भाकरीचा तुकडा वाळून टाकल, पाणी वाळून टाकल, जवळ घेईल, बोटं मोडवल, तिचे ओढ गालावर लावल. आणि सासरी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली. शेंगा घेऊन जा, वांगी घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवले, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवले. सासरी मिळत नाही. सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामीच पाहून. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावर. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे. कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झालं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. पोरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, चिडायची, रागवायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते. दिवसभरात एकदा तर आईसोबत बोलायचं असतं. आई सगळं तुमचं ऐकते. कधीतरी आईचं एक वाक्य कान देऊन तुम्ही ऐकलं पाहिजे. कधीतरी नकळत आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. ज्या दिवशी आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा हातातली कामं थोडीशी बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. ढगाळ गेलेला सूर्य परत बघायला मिळतो, मातीआड गेलेली माणसं परत पाहायला मिळत नाही. आणि माझा राव आहे इथं मुली पण आहेत आणि वडील पण आहेत. वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त मुलीवर असतं. मला काय तुमच्यात भांडणं नाही लावायचं, पण जे खरंय ते खरंय. पोरांनी जर वडिलांना काही मागितलं तरी बघ जरा फोन कर. वडील थेट पुरीला फोन पण लावत नाही, ते आईला सांगतात बघ कुठपर्यंत आली ते. वडील पुरीसोबत थोडंसं अंतर ठेवून असतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं आपल्या बाळावर. पुरीच्या लग्नात बाप असा फेटा बिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कुठून आणायची ही नाती मला सांगा. ही नाती तुम्हाला परत कुठं सापडणार नाहीत. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना जपा. म्हातारी माणसं ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत,
पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला लागते. आजी आजोबा बघा, आजीचा सगळा संसार करून झालाय, हे घेऊन द्या काका, ते आणून द्या, आणि मग चुलत्यांना हट्ट पूर्ण करायचे. आता ही शेवटची पिढी आहे ज्यांच्याकडे मावशी आणि काका शिल्लक आहे. आता एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे, काळाची गरज आहे. पण एक मुलगा उत्तर ठेवायचं आणि मामा घ्यायला आलेला असायचा आणि आईनं पिशवी भरलेली असायची. मामा बरोबर जायचं. मामीनं काय अशा पायघड्या अंतरून ठेवल्या होत्या का, या जावाई स्वागत आहे. मामाची परिस्थिती अशीच बेताची हो. ते फक्त गाण्यात मामाचा वाडा, मामाच्या बरोबर शेतात बितात जायचं होती. सगळ्या गोष्टींमध्ये नाती एकमेकांवरती प्रेमासाठी होती, एकमेकांच्या मदतीसाठी होती. पैसे नव्हते पण माणसं आनंदी होती. अभाव होता साहेब पैशांचा, मग माणसांची गरज भासायची. लग्न कार्य जर घरात ठरलं, संध्याकाळी स्वयंपाकाला भावकीची पोरं असायची. मग ती बुंदी अशी पत्र्यावर टाकायची, त्यांनी ती रात्रभर सुकवत बसायची. वराड बिराड, ते बैलगाडीतलं वराड काय आम्ही बघितलं नाही, पण टेम्पो ट्रक मधलं वराड मात्र आम्ही बघितलं. गावात ट्रक येऊन थांबणार, ट्रक मध्ये सगळ्या म्हातारी पात्र माणसं असली त्या ट्रकच्या फळीला मागं टेकून बसणार. तरुण पोरं फळीवर पाय टाकून बसणार. ज्यांचे केस जरा बरे आहेत अजय देवगण सारखे, ते असलीवर हौदात बसणार जाऊन. आणि ट्रक अशी मांडवाच्या बाहेर येऊन थांबली, सगळी माणसं खाली उतरायची. आणि बाहेर काय स्वागताला काय बुके बिके शाल बिन घेऊन लोक उभी होती का? आल्याबरोबर टोपी उपरणं गळ्यात टाकायचं, माणसाशी छाती काढून आटायची लग्नाला. काय रुबाब होता सगळ्या गोष्टींचा. तिकडे एक जण कोणतर आहेराचा डबा घेऊन बसलेला असायचा. याचे 2 रुपये, त्याचे 5 रुपये, 11 आणि 21 रुपये देणारा तर लय मोठा वाटायचा. इकडं मंगलाष्टक सुरू झालं, ही असली लहान पोरं पळतायत ना, त्यांनी सगळ्या अक्षता साठवून ठेवायच्या. मंगलाष्टकाच्या वेळी उगं 2-2 अक्षता टाकणार. शेवटच्या मंगलाष्टकाला पोरं अक्षता कोणाला तर अशा फेकून मारणार. तिकडं तदैव लग्नम लग्नम तदैव आणि वराडी वाजंत्री सावधान म्हणलं, सांगावं लागत होतं का पंक्ती जरा? नुसती बुडं अशी सरकवली, आपोआप पंक्ती धरल्या जायच्या. पळसाच्या पानाच्या पंतरवळ्या असायच्या, पंतरवळ्या जर वाटून जायचा. पंतरवळ्या निम्म्या फाटक्या असायच्या सर. वाडका जर ओळखीचा असला तर एकाला एक पंतरवळी लावून द्यायचा. ओळखीचा नसला तर हायत्यात घेरे. कोणतरी येऊन मध्ये नेमकं मिठाचा टिपका टाकून जायचा. अरे मीठ लागतंय किती, पण ते मीठ असं मधी वाढून जायचा. ते साईडला करूस्तोवर कोणतर पुरीवाला यायचा, भाजीचा द्रोण घेऊन भाजीची वाट बघत बसायची. लहान लहान पोरं, बुंदीवाला पुढच्या रांगेत असला त्याला इकडूनच आवाज द्यायचा. तो बुंदी वाढून दुसऱ्या माणसापर्यंत जाई न जाई तोपर्यंत इकडच्या ताटातली बुंदी संपलेली असायची. यानं बुचकुली उचलायची, मान वर करायची, डोक्यातली टोपी खाली पडायची आणि खाली कोणीतरी भाताच्या आळ्यात वरण ओतून निघून जायचं. पैसे नव्हते, मजा होती, आनंद होता. माणसं एकमेकांना मदत करत होती. नवरी वाटे लावायला निघाली की नवरी तर रडायची, स्वाभाविक आहे, पण नवरीच्या मैत्रिणी का रडायच्या मला अजून समजलेलं आहे. आता पोरगी झाल्यानंतर आपल्याला कळतं मुलगी का रडत असेल ते. तिनं सगळ्या थोरा मोठ्यांच्या पाया पडायचं. गावातल्या त्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायका पिशवीत हात घालायच्या, 5-10 रुपये त्या पोरीच्या पोराच्या हातात द्यायच्या. म्हाताऱ्या माणसांनी कोपरीत हात घालायचा आणि 5-10 हजार रुपये टेकवायचे. त्या 5-10 रुपये त्या पोरापोरीच्या हातात द्यायचे. त्या नोटा अशा चुरगळलेल्या. घरी गेल्यानंतर इकडे जेवणाच्या पंक्ती उठल्या, बाहेर अशी टिपाडं ठेवलेली असायची. आणि तुम्हाला आठवतंय नव्हतं हो, त्या प्लॅस्टिकच्या ग्लास मधून पाणी प्यायचं आणि त्या ग्लासाचं एवढं अप्रूप पाणी तर प्यायचंच. 1-2 ग्लास घरी घेऊन जायचे. ते घरी घेऊन गेलेला ग्लास रिटायरमेंटचा पगार होता. आता रिटायरमेंटचा पगार जर 14-15 हजार आहे, नोकऱ्या सुरू झाल्या असतील 100-200-500 रुपयांनी. बरं, ही यांची पिढी अशी. जर कधी म्हणली चला जरा धुळ्याला जाऊन येऊ, गाडी नव्हती आपल्याकडं. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म रॉकेल, त्यात निम्म पेट्रोल. निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपणार. मग गाडी नाही, पुढे वेगळे सायंटिस्ट होते, ते टाकीत फुकणार. बरं, यानं टाकीला तोंड लावल्यावर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली पण असतं. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवल्या. बरं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या धुळ्याला गेल्या. पैसे नव्हते, आनंद मात्र भरभरून होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघते. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. ते बोलत साधनं वाढत गेले, आनंद मात्र भरपळून. छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेता येईल का, मला वाटतं याची काळजी माणूस म्हणून आपण घेतली पाहिजे. पैसे जरूर कमवा, पण ते योग्य ठिकाणी खर्च करण्याची दानत पण ठेवावं. एक दाना पेरला तर 1000 दाणे उगवतात.
साहेब तुम्ही आज जे काही समाजासाठी करताय, समाज किती लक्षात ठेवतो मला माहित नाही, पण निसर्ग मात्र तुमचं 1 रुपयाचं पण उसणं ठेवत नाही. कितीतरी पटीनं तो तुम्हाला तुमचं परत करत असतो. म्हणून देण्याची दानत असली पाहिजे. विंदा करंदीकरांची कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून इसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत वाहणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मी असंच एका कार्यक्रमात म्हटलं, आपल्यातलं थोडं तरी देत चालू. 2-4 जणांना टेन्शन आलं, निघून गेले मागच्या मागे. त्यांनी अशाच मानावर करून बघू नये, थोडंसं खाली झुकावं, आणि जी माणसं मातीत मिसळत आहेत त्यांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का यासाठी प्रयत्न करा. हे 3 जण बाहेर गेले आणि जाता जाता त्यांना सोन्यानं भरलेला हंडा सापडला. आता म्हणले फुकट सापडले, मगाशी भाषणात ऐकले थोडं तर द्या. म्हणले थोडं तर देवाला देऊ. किती द्यायचं? दुसरा म्हणला लय भावनिक होऊ नका, थोडंच द्या. पण द्यायचं किती? हातात बांगडी असते ना, बांगडी एवढं वर्तुळ म्हणला जमिनीवर राखायचं, तेवढं बांगडी एवढं सापडलेलं सोनं वर फेकायचं. जेवढं त्या वर्तुळात पडन तेवढं म्हणले देवाचं, आणि बाहेर पडन तेवढं म्हणले आपलं. आता मला सांगा, एवढं दुसरं वर्तुळ आखल्यावर त्याच्यात काय पडतंय का? दुसरा म्हटला अरे सगळं भगवंताच्या कृपेने, आणि तू म्हणतो एवढूसं वर्तुळ. छोटं नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं आणि काय करायचं? सोनं वर फेकायचं. आणि मग काय नाही म्हणला, अख्ख्या गावाला वर्तुळ आखायचं, सोनं वर फेकायचं, जेवढं वर्तुळात पडन तेवढं आपलं. तिसरा म्हटला तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांमुळं कोरोना परत यायची शक्यता आहे. अरे जरा देवाला तर घाबरा म्हणलं. एक म्हणतोय छोटं, एक म्हणतोय मोठं. वर्तुळच आखायचं नाही म्हटलं, मग सोनं वर फेकायचं. देव कुठं असतो? मग जेवढं वर राहील तेवढं देवाचं, आणि जेवढं खाली पडेल तेवढं आपलं. जगातला सगळ्यात हुशार प्राणी कोण आहे? कोण? तुम्हाला शंका आहे का? जगातला सगळ्यात हुशार प्राणी माणूस. आणि हे कुणी जाहीर केलंय? इतका तर माणूस हुशार आहे, त्याचं त्यानं जाहीर करून टाकलंय. आपण जगात सगळ्यात हुशार आहोत. ही हुशारी जर सिद्ध करायची असेल तर 3 गोष्टींवर काम करावं लागेल. एक निसर्ग, दुसरा समाज, आणि तिसरं अर्थकारण. निसर्गाचं प्रतिष्ठा ठेवा, निसर्गाशी जुळून वागा. आज 20 रुपये लिटरनं पाणी विकत घ्यायची वेळ आली, आणि एक काळ असा होता नदीला गुडघे टेकून लोक पाणी पित होते. आता एक नदी दाखवा जिथं तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. कोणातरी एका शहाण्या माणसानं पाणी विकायला सुरू केलं, कारण त्याला ठाऊक होतं माणूस निसर्गाला अशा पातळीवरती घेऊन पोहोचवेल, पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. मला आठवतंय नवीन जर कुठे व्याख्यानाला गेलो, तांब्या, फुलपात्र. आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर ते पाहुणं पिईल का? कुठून आणलंय काय कुणाची? आता पाण्याची बाटली ठेवायला लागते. ते तांब्यान फुलपात्र मला वाटतं फार तर अजून सुपारी, साखरपुडा, लग्न कार्य अजून तिथं असते. काही दिवसानं तिथं पण नसणार. गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. निसर्गासोबत जुळून घ्या. दुसरं, डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य ठेवा. माणूस म्हणून एकमेकांवरती प्रेम करा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हा सगळ्यांशी निगडीत आहे या संस्थेशी, ती म्हणजे मजबूत अर्थकारण ठेवा. 2 रुपये कमवा, 2 रुपये वाचवा, 2 रुपये योग्य ठिकाणी खर्च करा. आपल्याला किती पैसे कमवायचे, किती इन्व्हेस्ट करायचे, किती मात्र आपल्याला तारतम्य असलं पाहिजे. आणि म्हणून अशा एखाद्या आर्थिक संस्थेचे तुम्ही सभासद म्हणून तुमचं अर्थकारण सुद्धा मजबूत असलं पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. तुम्ही सभासद झाला, काही महिलांचे वर्ष व्यवहार पण होत नाही, तुम्ही ते व्यवहार केले पाहिजे. त्यासाठी 5-10 महिलांनी एकत्र येऊन एखादी काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू केला पाहिजे. छोट्या व्यवसायांनी सुरुवात करा. तुम्ही लिज्जत पापड नाव ऐकलं? महिलांनी सुरू केलेली एक कॉपरेटिव्ह संस्था होती. पापड काय, पापड खाऊन पोट भरतं का? पापड खाऊन पोट भरत नाही, तोंडाला लावायपुरता पापड असतो. पण 700-800 कोटी रुपयांची आज उलाढाल आहे. तुम्ही सायकल अगरबत्ती नाव ऐकलं? अगरबत्ती काय असते? बांबूची काडी आणि तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती. कोण आहे सायकल अगरबत्तीचा ब्रँड अँबॅसेडर? अमिताभ बच्चन. 1550 कोटी रुपये वार्षिक उलाढाल आहे सायकल अगरबत्तीची. मी किती व्यवसाय तुम्हाला सांगू?
पण आपण व्यवसायाची वृत्ती ठेवली पाहिजे. आज काय परिस्थिती महाराष्ट्रात उद्योग व्यवसायाची? टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोहरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडं, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवतात. बरं चला, संविधानानं अधिकार दिलाय, कोण कुठं जाईल, कष्ट करेल, पोट भरत. आम्ही कुठे आहोत? आम्ही मात्र नोकऱ्यांच्या रांगांमध्ये उभे आहोत. आम्ही उद्योग व्यवसायाकडे येणाऱ्या पिढ्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे तुम्ही उद्योगात या, व्यवसायात या, व्यापारात या. मी आता दुबईला गेलो होतो व्याख्यानाला मार्चमध्ये. मला 700-800 महाराष्ट्रातली माणसं भेटली की जी तिथं संभाजी महाराजांची जयंती साजरी केली, छत्रपतींची, आणि तिथे मी व्याख्यानाला गेलो होतो. मला 2-5 पोरं सांगली आटपाडीची भेटली. म्हटलं काय करता इथं? 4-4 कोटी रुपयाच्या गाड्या घेऊन आलती कार्यक्रमाला. ते म्हटले आम्ही इथं नोकरी शोधत आलतो, आता आमचा इथे व्यवसाय. म्हटलं काय व्यवसाय करता? म्हणलं आमची इथं आता सोन्याची दुकानं आहेत. हेवा वाटला की महाराष्ट्रातल्या सांगली आटपाडीतली पोरं दुबईत जाऊन सोन्याचा व्यवसाय करतात. तुमच्या माझ्या उद्योगाला, व्यवसायाला कशाच्या भिंती उरलेल्या नाहीत. आपण मजबूत व्यवसाय केला पाहिजे, मजबूत अर्थकारण ठेवलं पाहिजे. बुर्ज खलिफा म्हणून एक इमारत आहे. शेकडो मजले वर घेऊन जातात आणि वरून खाली घेऊन येतात. वर जाऊन खाली यायला लोक 1000 रुपयाचं तिकीट काढतात. दुबई फ्रेम आहे, लोक सेल्फी काढत बसतात. त्यांना माहीत आहे एक दिवस तेलाचे पैसे संपतील आणि मग जगाला आपण पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षित केलं पाहिजे.